शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी ही राज्यामध्ये एकाच दिवशी होणार आहे. त्या अनुषंगाने आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं एक पत्र आणि त्यासोबतच वृत्तपत्रामध्ये आलेली एक बातमी ही जाणून घेणार आहोत. त्यामुळे राज्यातल्या शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पटपडताळणीच्या अनुषंगाने वृत्तपत्रातली बातमी आणि शिक्षण संचालनालयाचं पत्र हे आपण जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक वार्ता जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. शिक्षण संचालनालयाचं हे पत्र आहे 20/11/2025चं. प्रस्तुत पत्र हे याआधीच आपण आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे. संपूर्ण पत्र जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक ही आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल. आता आपण थोडक्यातला या पत्राचा अर्थ जाणून घेऊया. राज्यस्तरावर राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष पथकाद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याने सदर पडताळणी अंती अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे दिसून आल्यास ज्या पातळीवर अनियमितता आढळून आली असेल अशा सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं होतं. आता आपण जाणून घेऊया वृत्तपत्रामध्ये नेमकी कोणती बातमी आली ते. दैनिक लोकमतच्या सौजन्याने आता आपण ही बातमी जाणून घेऊया. कोल्हापूर आवृत्तीमध्ये पान क्रमांक 3 वर 29 डिसेंबर 2025ला आलेली ही बातमी आहे. बातमीचं शीर्षक आहे, राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविली जाणार विशेष पटपडताळणी मोहीम. लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या व शिक्षकांची संच मान्यता याची एकाच वेळी तपासणी करण्यासाठी शासनातर्फे विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभाग, महसूल आणि शासनाच्या अन्य विभागातील अधिकारी यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक सर्व शाळांना एकाच वेळी अचानक भेट देणार आहे. मात्र त्याबाबतची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. शाळांच्या बोगस हजेरीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनातर्फे विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यांच्या अंमलबजावणीचे पत्र जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. त्यानुसार तपासणी पथक हजेरी पत्रकावर नोंदवलेले विद्यार्थी आणि प्रत्यक्षात वर्गात उपस्थित असलेले विद्यार्थी यांची पडताळणी करण्यात येणार आहे. विद्यार्थी गैरहजर असतानाही त्यांची हजेरी लावणाऱ्या संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष पटपडताळणीपूर्वी प्रत्येक मुख्याध्यापकाने हजेरी पत्रकात भरलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केंद्र प्रमुख आणि नंतर गट शिक्षणाधिकारी यांनी करायची आहे. रिक्त पदांचे होणार समायोजन. विशेष पटपडताळणीनंतर शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या, रिक्त आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या कळणार आहे. त्यानंतर पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करणार आहे. कमी पटसंख्येच्या शाळांवर संकट. 15 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा तथा वर्ग इयत्ता 9वी व 10वीचे बंद होणार आहेत. पटसंख्येची ही अट शिथिल करावी असा प्रस्ताव संचालक कार्यालयातून शासनाकडे पाठवला गेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राज्यातील सर्व शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम
राबविली जाणार आहे। त्या अनुषंगाने शिक्षण संचालनालयाचं पत्र आणि दैनिक लोकमतच्या सौजन्याने महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतली। त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।